नमस्कार भावा बहिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? असायलाच हवं मस्त. तर आज आपण आकाड स्पेशल सुक्क मटण आणि रस्सा मटणची रेसिपीज घेऊन आलेलो आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की मी याच्यामध्ये काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, ते नक्की तुम्ही यूज करून पहा. कारण की या टिप्समुळे खूप छान असं चवदार रसरशीत मटण बनतं. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. तर आपण इथं रस्सा भाजी, मटण रस्सा भाजी आणि सुक्की भाजी बनवतोय. काही छोट्या गोष्टींमुळे नाही का मटणाला खूप छान चव येते. त्या गोष्टींचा वापर केला ना आपण तर खूप छान मटणाला चव येते. चविष्ट, एकदम चविष्ट मटण होतं. तर बघूया आपण. तर इथं मी 1 किलो मटण घेतले. 1 किलो घेतले, पिशवीतून अगोदर काढून घेतले एका पातेल्यामध्ये आणि त्याला छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. कारण की त्याला छोटी छोटी केस असतात, ते केस पूर्णपणे निघून गेली पाहिजे. त्याला छान मस्तपैकी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. इथं मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे. बघा, स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. त्याची पूर्ण केस गेली पाहिजेत, कारण छोटे छोटे आपल्याला दिसत पण नाहीत अशी केस असतात. छान आणि पूर्ण पाणी नितळून द्यायचं. त्याचं काहीच पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी 1 चमचाभर हळद टाकलेली आहे, 1-1.5 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1-1.5 चमचा आपलं मोठं मीठ टाकलेलं आहे. मोठं मीठ टाकल्यामुळे छोट्या मिठात आणि मोठ्या मिठात थोडासा फरक पडतो बरं का. मोठं मीठ टाकल्यामुळे जरा भाजीचा चविष्टपणा थोडासा अलग येतो. त्याच्यामुळे मी इथं जाड मीठ होतं, त्यामुळे जाड मीठ टाकलेलं आहे. आणि इथं मी थोड्याशा 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याची काही पेस्ट वगैरे केली नाही, खिसून टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्या बारीक खिसणीनं खिसून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ना आपण हे पूर्ण हाताने हलवायचं, चमच्यानं हलवायचं नाही. कारण चमच्यानं हलवलं ना बरेच ठिकाणी हळद राहते, तशीच एकजीव होत नाही. त्याच्यामुळे हातानंच आपल्याला एकजीव करायचे, पूर्ण हलवायचं आहे त्याला. आणि त्याच्यामुळे सगळीकडे हळद मीठ हे लागलं जातं. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ते कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला ठेवायचे, ते भिजण्यासाठी, त्या मिठाचं पाणी सुटण्यासाठी अर्धा तास तरी बाजूला ठेवायचे. तर इथं मी 1 कांदा घेतलेला आहे, बारीक कांदा, छोटाच कांदा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे एकदम. कोथिंबीर थोडी घेतली, ती पण बारीक चिरून घेतली. मग गॅसवरती 1 पातेलं ठेवून आपल्या अंदाजाने जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे त्या अंदाजाने पातेलं ठेवून 1 कांदा बारीक चिरलेला त्याच्यामध्ये परतायचा आहे आपल्याला. कांदा छान परतून घ्यायचे लालसर, लगेच तेल टाकायचं नाही, कांदा असाच परतायचा आहे. असा थोडासा लालसर झाला कांदा की त्याच्यामध्येच आपल्याला तेल टाकायचं आहे पहिलं. मी इथं 1-1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. 1.5 चमचा, कारण की थोडंसं तेल जास्तच लागेल. आपण हे बनवतोय, हे वापरून घेतोय आपण चिकन, त्यामुळे 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे मी. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तेलामध्ये टाकायची. त्याच्यामुळे कोथिंबीरीचा सुगंध खूप छान येतो, मस्त येतो. वरून टाकायची, वरून पण आपल्याला टाकायची, पण पहिले तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे बघा, अर्धा तास चिकन आपलं भिजलेलं आहे छान आणि त्याला किती पाणी सुटलेलं आहे बघा. मिठाचं, जाड मिठाचा हाच फायदा असतोय की त्याला खूप सारं पाणी सुटतं आणि मग त्या अंगच्याच पाण्यामध्ये मटण छान शिजलं जातं. इथं कांदा आणि कोथिंबीर परतून तयार आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये मटणचे पीस टाकूया. मटणचे सगळे पीस टाकून घ्यायचे, त्याला छान हलवून घ्यायचं. कांदा कोथिंबीर पूर्ण मटणाला लागली पाहिजे, असं छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. माझं 1 किलो मटण आहे बघा. 1 किलोच्या अंदाजानं मी सगळं साहित्य वापरलेलं आहे. आणि जे पाणी आपलं मिठाचं पाणी होतं ते पण त्याच्यात ओतलेलं आहे. तर हे मस्तपैकी हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं पहिले. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही,
आपल्याला पाणी टाकायचं नाही, त्याला खूप सारं पाणी सुटलेलं आहे. लगेच पाणी टाकायचं नाही, त्याला छान हलवून घ्यायचं एकजीव. आणि त्याच्यावरती मी खोलगट अशी ताट ठेवलेलं आहे आणि ताटावरती पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून आपला गॅसची पण बचत होते आणि त्याच्यामुळे पाणी पण गरम होते. वरती पाणी गरम होते बघा. पाणी गरम झाल्यानंतर ना ते काढून बघायचं. ह्याला बघा खूप सारं पाणी सुटलंय मटणाला, अंगचंच पाणी, मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि निम्म अर्ध तर मटण शिजलेलं आहे इथं आपलं. त्याच्यामुळे लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही. अंगच्या पाण्यामध्ये अर्ध तरी मटण शिजलं पाहिजे असं ठेवायचंय त्याला. आणि आपण जे ताटामध्ये पाणी गरम केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. गार पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही, नाहीतर मटण शिजायला खूप प्रॉब्लेम होतो. तर आपण जे पाणी गरम झालेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करूया, टाकून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवूया, जेणेकरून जे पाणी पातेल्यातलं आहे ते बाहेर येऊ नये म्हणून आपण परत झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया. हे बघा आपलं मटण इथं शिजून रेडी आहे. आपण एका पातेल्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि त्याचे पीस आपल्याला सुक्क बनवण्यासाठी पीस साईडला काढायचे, रस्सा साईडला काढायचा आहे. तर आपण इथं सुक्क आणि रस्सा भाजी बनवण्यासाठी मसाल्याची तयारी करतोय. इथं मी 4 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहे थोडा, 4 लसणाचे कांदे पण 4 घेतलेले आहेत, गावरान लसूण आहे, 2 छोटे छोटे खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत, 2 टोमॅटो आणि जरा हिरवी कोथिंबीर. याच्या व्यतिरिक्त आपण काही वापरणार नाही, तरी पण एवढं सुंदर मटण होतं ना, खूप छान होतं. इथं मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरल्यानंतर त्याच्या पाकळ्या काढायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, त्याचे पूर्ण अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, कारण की कांदा एकसारखा भाजला जातो, छान भाजला जातो, आतून सगळ्या बाजूने भाजला जातो. तर इथं कांदा चिरून घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, टोमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर आणि खोबरं किसून घेतलेलं आहे बघा. तर आपण बनवूया आता सुक्क. तर इथं मी खोबरं भाजून घेते. पहिले मंद आचेवरती खोबरं छान लालसर असं भाजून घ्यायचं. पहिले खोबरंच भाजायचं, कारण की कांदा भाजल्यानंतर ना ते खोबरं कढईला चिकटतं, त्याच्यामुळे आपण पहिले खोबरं भाजून घेतोय. असं लालसर असं खोबरं भाजून घ्यायचे. मस्त लाल झालेलं आहे खोबरं. आपण खोबरं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये कांदा भाजूया. कांदा भाजताना लक्षात ठेवा मैत्रिणींनो, कांदा भाजताना कधीही असा नुसता कांदा भाजायचा नाही, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून काय होतं की कांदा शिजला जातो आणि छान एकसारखा लालसर भाजला जातो. आणि आपण जर याचा यूज नाही केला तर कांदा करपण्याची शक्यता असते. आणि बघा थोडंसं मीठ, जाडसरच मीठ, मी पूर्ण भाजीला जाडसर मिठाचा वापर केलेला आहे. तर थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून छान असं मंद आचेवरती भाजून घेतलेलं. पूर्ण फास्ट नाही गॅस करायचा, मीडियम टू मंद अशा गॅसवरती मी कांदा पूर्ण लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेतलेला आहे. इथं आपला कांदा लालसर झालेला आहे, पूर्ण चॉकलेटी झालेला आहे बघा. कांदा खूप छान भाजलेला आहे आणि तो आपण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये टोमॅटो जराशी भाजून घेऊया, जेणेकरून त्याच्या साली निघून जातील. असं टोमॅटो भाजायचं आहे आपल्याला. बाकी लसूण वगैरे भाजण्याची गरज नाही, या 3च गोष्टी भाजून घ्यायच्या छान. तर आपलं हे सगळं मसाल्याचं हे भाजून तयार आहे, कांदा, खोबरं आणि टोमॅटो. तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बसणार नाही, तर थोडं थोडं घेऊन हे आपण वाटण तयार करतोय. त्याचा वाटण करताना ही पूर्ण एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं असं रवाळ राहिलं पाहिजे, त्याची चव खूप छान लागते. तर बघा आपण अर्ध वाटण अर्ध वस्तू घेतलेल्या आहेत, अर्ध बाजूला ठेवलेलं आहे, कारण की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण सगळं बसणार नाही. मसाला खूप सारा मसाला आहे. तर मी हे आता वाटून घेते. वाटून बघा कसं घेतलंय, थोडंसं रवाळ जाडसर ठेवलेलं आहे, पूर्ण बारीक पेस्ट केलेली नाही.
तर आपलं इथं वाटण रेडी आहे, पूर्ण दोन्ही पण वाटण रेडी आहे. तर इथं आपण चिकनचे अळणी पीस एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि रस्सा एका बाजूला ठेवलेले आहेत रस्सा भाजीसाठी. तर कढईत मी 1.5 चमचा तेल टाकते. आता 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आपण तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो मसाला केलेला आहे त्याच्यातील अर्धा मसाला आपण सुक्यासाठी यूज करतोय. तर अर्धा मसाला गरम झालेल्या तेलामध्ये टाकलेला आहे. छान असं परतून घ्यायचा, मस्त परतून घ्यायचा तो. तर आपण हा मसाला परततोय तोपर्यंत आपण दुसरे मसाले बघूयात. इथं लाल तिखट मी 1 चमचा, कांदा मसाला 1 चमचा, नंतर घरकुल मसाला 1 चमचा आणि मटन मसाला 1 चमचा घेतलेला आहे. तर इथं मसाला छान परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून एकजीव केलेत. एकजीव झाल्यानंतर जे अळणी पाणी होतं ते गरमच होतं, त्याच्यामुळे मी अळणी पाणी 2 पळी अळणी पाणी टाकलेलं आहे. आणि थोडंसं मिठाचा आता जास्त यूज करायचा नाही, कारण ऑलरेडी आपण अळणीमध्येही मीठ होतं आणि कांदा भाजतानाही मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे थोडंसं आपला चवीपुरतं मीठ टाकून एकजीव करायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. झाकण लावून ठेवल्यानंतर बघा तेल तर्री कशी सुटलेली आहे त्याला मसाल्याला. हे तर्री सुटल्यानंतर झाकण काढून आपल्याला ते जे मटनचे पीस होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. ॲड केल्यानंतर छान असं त्याला मसाला पूर्ण लावून घ्यायचं आहे. मटनला मसाला पूर्ण लागल्यानंतर आपण त्याला थोडा वेळ झाकण लावून ठेवूया. त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि रसरशीत, खूप घट्टही होणार नाही आणि खूप रस्साही होणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मटन आणि मसाला एकजीव होतोपर्यंत त्याला झाकण लावून मंद आचेवरती ठेवायची. गॅस मीडियम फुल करायचा नाही, एकदम मंद आचेवरती ठेवायची. तर आपण रस्सा भाजीची तयारी करूया इकडे. तर इथे मी पातेले घेतलेले आहेत, मोठे एक पातेले घेतले आहेत. त्याच्यात 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि उरलेला तेल गरम झाल्यानंतर उरलेला जो मसाला होता तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाला छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूयात आपण. इथे मी घेतलेला आहे 1.5 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा कांदा मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा घरकुल मसाला आणि 1.5 चमचा आपला मटन मसाला आणि थोडंसं मीठ. मीठ हे आपल्या अंदाजानुसार घ्यायचे, आपल्याला जेवढी रस्सा भाजी हवी त्या, कारण की तुम्हाला पहिले सांगितले मीठ अगोदर आपण टाकलेलं आहे. तर आपण हे छान मसाले एकजीव करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये जो आपला अळणी पाणी होतं ते ॲड करून घेऊयात. अळणी पाणी पहिले थोडंसं टाकून आपल्याला हलवून त्याला तर्री असतोपर्यंत वाट बघायची आहे. पूर्ण पाणी एकदम टाकायचं नाही. आपली थोडीशी तर्री आली बाजूला की मग बाकी उरलेलं पाणी, हे बघा तर्री सुटायला लागलेलं आहे, त्याला तेल साईडला यायला लागलेलं आहे. तेल साईडला आल्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान तर्री येते आणि दिसतानाही भाजी खूप छान दिसते. तर बाकीचं राहिलेलं अळणी पाणी आपण ॲड करतोय. इथे मला जरा रस्सा कमी वाटला कारण पुरणार नाही, म्हणून मी काय केलं, थोडंसं पाणी गरम केलं, थोडंसं पाणी, आणि पाणी घालताना गरमच घालायचं. पाणी गरम केलं आणि त्याच्या रस्स्यामध्ये ॲड केलं. ॲड केल्यानंतर छान अशा 2-3 उकळ्या येऊन द्यायच्यात आपल्याला भाजीला. तोपर्यंत आपण बघूया सुक्कं आपलं झालंय का तयार. हे बघा आपलं सुक्कं कसं पाणी सुटलंय मस्तपैकी आणि सुक्की भाजी रेडी झालेली आहे आपली. छान अशी सुक्या भाजीला तर्री पण सुटलेली आहे आणि पूर्ण मसाल्यामध्ये आपलं मटणही मिक्स झालेलं आहे. खूप छान मस्त आपलं इथं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. तर आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. तर हे बघा आपलं सुक्कं मटण तयार आहे. आता आपला रस्साही तयार झालेला आहे.
हे बघा रस्सा भाजी पण कशी रसरशीत मस्त चमचमीत दिसते. तर तुम्ही या गोष्टींचा, या टिप्सचा यूज करून तुम्ही खूप छान पद्धतीने मटण खूप छान पद्धतीने बनवू शकता. आणि एकदम चविष्ट भन्नाट अशी रेसिपी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून